हॅलो स्टुडंट, चला तर मग आज आपण बघूया गणित भाग 2 यामधील भूमिती. भूमितीमध्ये आपण काय बघणार आहोत तर सराव संच 1.1. तर यामध्ये आपण घेऊया पहिला प्रश्न काय म्हणतो, एका त्रिकोणाच्या पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया 10 व उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर याआधी सर्वात आधी आपण काय बघूया तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे सूत्र काय आहे. सर्वात आधी आपण ते लिहूया. बघा, त्याला तर बघा आपण काय बघितलं, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिला दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची भागिला पाया गुणिला उंची. यामध्ये या सूत्रानुसार आपण सराव संच 1 मधील पहिल्या प्रश्नाचे आपण उत्तर काढूया. सूत्रानुसार काय म्हटले आहे, आपल्याला म्हटले आहे की पहिल्या त्रिकोणाचा पाया व पहिल्या त्रिकोणाची उंची यामध्ये घ्यायची आहे. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची किती 5 दिलेली आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा आपल्याला पाया 10 आणि उंची 6 दिलेली आहे. 10 आणि 6 या सूत्रामध्ये दिलेल्या किमती आपण ठेवू, त्याच्या गुणाकार करूया. 9 आणि 5 गुणिला किती तर 45 आणि 10 गुणिला 6 बरोबर 7. आता या दोन संख्येला भाग जाणारा असा एखादी पाळा बघा ज्याकडून या दोन्ही संख्येला भाग जात असेल. तर 15चा पाळा येतो 15 3 45 15 चौक 7. हे मिळालं आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण. परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर आपण खाली लिहूया गुणोत्तर 3/4. इथेच आपला पहिला प्रश्न समजला. किती सोपी पद्धतीने सूत्र टाकून याची मांडणी करून आपल्याला उत्तर काढता येते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आज बघूया गणित भाग 2 ज्यामधील सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसरा. दिलेल्या आकृतीमध्ये 1.13 मध्ये काय दिलेले आहे, ही आकृती दिलेली आहे. त्यामध्ये काय म्हणताय, BC लंब AB तसेच AD लंब AB आणि यामध्ये BC ची किंमत दिलेली आहे 4. म्हणजे किंमत दिलेली आहे म्हणजे काय तर याची लांबी किती माप आहे, माप दिलेले आहे. त्यासोबतच AD चे माप दिलेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे. कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण AB आणि C तसेच AD आणि B असे आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. आणि या दोन त्रिकोणाची पाया सारखा दिलेला आहे व उंची वेगवेगळी दिलेली आहे. यामध्ये आपण काय करू तर सर्वात आधी आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहू, अर्थात मांडू आपण ABC त्रिकोण ADB बरोबर सूत्र काय आहे H1 भागिला H2. H1 आणि H2 हे काय आहे तर उंची कोणती आहे, यामध्ये उंची ABC मध्ये उंची काय आहे BC आणि यामध्ये उंची काय दिलेली आहे AD. या सूत्रानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे, फक्त दोन उंचीची आपल्याला गरज आहे. दोन त्रिकोणाच्या दोन वेगळ्या उंचीची आपल्याला गरज आहे. त्यानुसार आपण इथे ते माप लिहिलेले आहे, ते बाजूचे नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर BCच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू 4 आणि ADच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू 8.
आणि या दोन संख्येला भाग जाणारे असा एक संख्या बघू ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातो. 4 8ला भाग जातो म्हणून 4 × 1 4 4 × 8. तर मित्रांनो आज आपल्याला 1/2 हे प्रमाण आपल्याला मिळालं. परंतु आपल्याला यामध्ये क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे असते. तर नेहमी लक्षात ठेवा उत्तर लिहिताना उत्तर गुणोत्तर म्हणून 1 त्याच्या पुढे 2 तिंब आणि एवढं लिहिल्यानंतर आपण या उत्तराला थांबूया आणि इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यासोबतच सूत्राचा उपयोग करणं गरजेचं आहे. यामध्ये सूत्र H1 आणि H2. H1 म्हणजे काय तर हाईट म्हणजे काय तर उंची. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या प्रश्नामध्ये किमती ठेवून आपल्याला त्याचे उत्तर काढावे लागेल. चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण बघूया सोडवलेली उदाहरण. सोडवलेली उदाहरणामध्ये पहिला उदाहरण आहे. यामध्ये दिलेली आहे रेख AE आणि लंब रेख BC तसेच रेख DF लंब रेषा BC आणि AE 4 DF 6 अशा आपल्याला दोन माप दिले आहे रेषेचे आणि खाली सांगितलेले आहे त्रिकोण ABC भागिले त्रिकोण DBC या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर सर्वात आधी आपण बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये जेव्हा ही लंब असते तर लंबचा पुढे जो रेख असतो त्याला आपण काय म्हणतो उंची आणि लंबानंतर जी रेषा असते रेख असतो त्याला आपण म्हणतो पाया. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो BC हा काय आहे तर पाया कसा आहे सारखा आहे. दोन त्रिकोणाच्या पाया सारखा असला तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचे सूत्र काय असते ते आपण बघूया. तर चला तर मग आपण बघूया त्रिकोण ABC भागिला त्रिकोण DBC बरोबर H1 भागिला H2 म्हणजे काय तर उंची भागिला उंची. हे लक्षात ठेवा नेहमी विद्यार्थ्यांना की जेव्हा पाया सारखा असेल उंची सारखी असेल तर उंचीला सोडून द्यायचं आणि पाया सारखा असेल तर पायाला सोडून द्यायचं. यामध्ये आपल्याला बघा BC भागिला BC आहे तर ते आपण सोडून घेऊ. आता आपण काय घेऊ उंची भागिला उंची. तर यामध्ये पहिल्या त्रिकोणाची उंची किती दिलेली आहे AE उंची म्हणजे काय यामध्ये बघा उंची आपल्याला AE दिलेली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला DF दिलेली आहे. तर आता आपण याचे काय करणार आहोत तर आता आपण याचे माप लिहिणार. माप काय आहे AE चे 4 आणि 6. इथे आपण लिहू 4 आणि 6. आता बघा दोन किमती आपल्याला ठेवल्या आहे या सूत्रामध्ये. आता या आपण दोन संख्याला कोणत्या संख्येने भाग जाते तो बघू. 2च्या संख्येने भाग जातो दोन्ही संख्येला. बेदुरे 4 आणि बेदुरी 6. आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2/3. हे काय मिळालेलं आहे आपल्याला प्रमाण मिळालेलं आहे. परंतु आपल्याला काय काढायचं आहे उत्तर. खाली आपण उत्तर लिहूया आणि गुणोत्तर म्हणून लिहिलं तर त्याच्यानंतर काय 2 तिंब आणि 3. हे 2 तिंब म्हणजे काय तर 2/3. या अशा प्रकारे आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढलेले आहे जेव्हा पाया समान असेल तेव्हा. त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलं आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC असे जेव्हा दोन त्रिकोणाचे दिलेले असेल आणि पाया सारखा दिला असेल तर कोणतं सूत्र लागते H1 भागिला H2 म्हणजे उंची भागिला उंची. का कारण आपण पाया सारखा आहे म्हणून आपण त्याला पायाला सोडून दिलेले आहे.